भावांनो, सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यात घडलेला खरा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर एकदा एका गावात सद्गुरू बाळूमामांची बकरी एका शेतात वगैरे बसतात आणि त्या शेताच्या शेजारी पीक वगैरे असते. तर कसं होतं की बकरी वगैरे सोडताना वगैरे जाऊन थोडीफार बकरी त्या शेतात जाऊन नुकसान वगैरे करते, ते म्हणजे पीक वगैरे थोडं खाते ती. तर तो शेताचा जो मालक असतो तो येऊन बाळूमामांच्या बकऱ्यात वगैरे येऊन थोडंसं तमाशे वगैरे करतो की माझं मला नुकसान भरपाई द्या, ही काय गोष्ट आहे. आणि देवाला पण थोडंफार वाईट बोलतो कारण की तो देवाला वगैरे मानत नसतो. तर त्यावेळेस तिथले लोक त्याला सांगतात की बाबा तू देवाला काय वाईट बोलू नकोस, तुझी काय पडत कारभारी पण म्हणते ठीक आहे बाबा, तुमचं जे नुकसान झालं असेल ते आम्ही देतो भरून. आणि त्या व्यक्तीला ते नुकसान भरपाई देतात पण, आणि ते नुकसान भरपाई देतात. आणि थोड्या दिवसानंतर कसं असतं बघा, एका ठिकाणी थांबत नसतो, 1-2 दिवस 2-3 दिवस एका गावात राहतो, पण त्याच्या पुढं काय बघा राहत नसतो. तो बघा गेल्यानंतर 2 महिन्यात त्यांच्या घरात जी ही होतं की संपूर्ण त्याचं हेच बदलतं बाबा, त्याचं उलटच चक्र चालू होतं. त्याचं अपघात, त्याच्या घरात एक अपघात होतो, त्याचं जे बिझनेस होतं त्यात म्हणजे लॉस होतो. तर ह्या गोष्टीतून काय कळतं की तुम्ही साक्षात ईश्वर म्हणजे साक्षात बाळूमामांची बकरी म्हणजे साक्षात विठ्ठलाची बकरी आहे. तुम्ही त्यांना डावललं जर तुम्ही ठीक आहे, नुकसान भरपाई घेतली, पण मामांच्या तुम्ही काय वाईट साईड बोलला तर बाळूमामांना हे आवडत नाही. मामा काय म्हणले, मी खैराचा इंगा ईशाचा पेला आहे. तर त्या व्यक्तीला एवढं काय, पण कसं असते अनाथ काय विपरीत बुद्धी म्हणायची ती अशी. तर कसं आहे, आजच्या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे की बाळूमामा ज्याला द्यायचं आहे त्याला भरभरून देतो, आणि ज्याच्याकडनं घ्यायचं आहे त्याचं सगळं घेतो, असा विषय आहे. मामांना तुम्ही जसं ही कराल तसं त्या व्यक्तीनं बाबा थोडंसं पेशन्स वगैरे ठेवलं असतं तर बाळूमामांनी जेवढं त्याचं नुकसान झालं आहे त्याचे डबल त्याला दिलं असतं. पण त्या व्यक्तीनं तिथं पेशन्स ठेवला नाही, म्हणजे तो न मानणारच होता ना. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि कमेंट बॉक्समध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. जय बाळूमामा.